Welcome to Expert with Gauri. Let's learn together. Today we learn 8th Standard Mathematics Chapter number 15 Area. यामधील प्रॅक्टिस सेट 15.2 पाहणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 15.1 पाहिलेला होता. त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स जर का चेक केलं तर यामध्ये तुम्हाला 15.1 ची लिंक सापडेल. ओके. आता यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, लेंथ ऑफ द डायगोनल्स ऑफ अ रोम्बस आर 15 सेंटीमीटर अँड 24 सेंटीमीटर. फाइंड इट्स एरिया. आता यामध्ये आपल्याला रोम्बसचा एरिया याचा विचार करावा लागणार आहे. ओके. त्याआधी रोम्बस म्हणजे काय, तर त्याची डायग्राम कशी असती ती आपण पाहूया. साधारण पतंगाचा आकार जसा असतो तशा आकाराची फिगर म्हणजे रोम्बस. ही झाली रोम्बसची आकृती. ओके. याला मराठीमध्ये समभुज चौकोन असे म्हणतात. ओके. आता यामध्ये सर्व बाजू ज्या असतात त्या इक्वल असतात. ओके. त्याला मी नाव देते ABCD. डी. ओके. आणि इथं 90 डिग्रीचा कोन तयार होतो. ओके. ह्याला नाव देऊया आपण O. ही जी आकृती आहे ती रोम्बस. आता या आकृती थ्रू आपल्याला सर्व प्रश्न सोडवायचे आहेत. ओके. आता फर्स्ट क्वेश्चनमध्ये आपल्याला काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तर आपल्याला 15 सेंटीमीटर आणि 24 सेंटीमीटरचा डायगोनल्स दिलेले आहेत. ओके. डायगोनल्स म्हणजे काय, तर कर्ण म्हणजे AC आणि BD हे दोन डायगोनल्स आहेत. ओके. मग आता यापैकी एकाचं दिलेलं आहे 15 आणि एकाचं दिलेलं आहे 24. त्यावरून आपल्याला या आकृतीचा एरिया काढायचा आहे. ओके. मग आता पहिले गिवन इन्फॉर्मेशन काय काय दिलेली आहे ती बघूया आपण. आता लेंथ ऑफ द डायगोनल्स इज इक्वल टू 15 सेंटीमीटर अँड 24 सेंटीमीटर. ओके. आता ह्याचा फॉर्म्युला. मग आता एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू 1/2 मल्टिपल product of its diagonals. ओके. फॉर्म्युला मस्ट बी इम्पॉर्टंट, त्यामुळे राईट डाऊन करायचंच आहे. कारण की हा फॉर्म्युला लिहिला नाही तर साधारण अर्धा ते 1 मार्क तुमचा जाऊ शकतो. त्यामुळे फॉर्म्युला लिहायचाच आहे. ओके. आता याप्रमाणे आता इन्फॉर्मेशन जी दिलेली आहे ती आपल्याला इथे टाकूया. 1/2 मल्टिपल. आता दोन डायगोनल्स दिलेले आहेत, 15 लेंथ अँड मल्टिपल 24 लेंथ. ओके. आता या 2 नी या 24 ला भाग जातो. 2 1 जार 2, 2 1 जार 2 अँड 2 2 जार 4. मग रिमेनिंग व्हॅल्यू काय राहिली आहे ती राईट डाऊन करू. 15 मल्टिपल 12. याचा आन्सर येत आहे 180. ओके. आता सेंटीमीटरमध्ये आपल्याला लेंथ दिलेल्या होत्या, त्यामुळे इथं एरियाचा आन्सर येणार आहे 180 स्क्वेअर सेंटीमीटर. देअरफॉर एरिया ऑफ रोम्बस इज 180 स्क्वेअर सेंटीमीटर इज द अवर आन्सर. प्रत्येक प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या फिगर दिलेल्या आहेत आणि त्याचे एरिया काढायला दिलेले आहेत. आणि ते एरिया काढण्यासाठी आपल्याला वेगवेगळे फॉर्म्युले यूज करावे लागणार आहेत. तर ते फॉर्म्युले जर का तुमचे पाठ असतील तर प्रत्येक प्रश्न तुम्हाला इझिली सॉल्व आउट करता येईल. त्यामुळे फॉर्म्युला आपल्याला पाठच करायचे आहे. ओके.
त्यानंतर सेकंड क्वेश्चन पाहूयात आपण. सेकंड क्वेश्चन, लेंथ ऑफ द डायगोनल्स ऑफ अ रोम्बस आर 16.5 सेंटीमीटर अँड 14.2 सेंटीमीटर. फाइंड इट्स एरिया. आता यामध्ये आपल्याला दोन कर्णांची लांबी दिलेली आहे 16.5 आणि 14.2. मग गिव्हन इन्फॉर्मेशन काय काय दिलेली आहे ते राईट डाऊन करू आपण पहिले. गिव्हन इन्फॉर्मेशन, लेंथ ऑफ द डायगोनल्स. ओके, म्हणजे डायगोनल्स म्हणजेच काय तर कर्ण. या ठिकाणी AC आणि BD हे दोन कर्ण दिलेले आहे. $16.5 and 14.2 सेंटीमीटर. ओके, आता यामध्ये फॉर्म्युला एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू 1/2 मल्टिपल प्रोडक्ट ऑफ इट्स डायगोनल्स. वन अपॉन टू मल्टिपल 16.5 अँड मल्टिपल सेकंड आहे 14.2. आता या दोन्ही याला भाग जातो. 2 1 जार 2, 2 7 जार 14, 2 1 जार 2. ओके, म्हणजे तर रिमेनिंग व्हॅल्यू काय राहिली ती पुट करू 16.5 मल्टिपल 7.1. ओके, आता ह्याचं मल्टिप्लिकेशन उभ्या पद्धतीने केलं तर तुम्हाला इझी जाईल. मी आता डायरेक्ट इथे उत्तर लिहिते. 117.15 स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये दिलेलं होतं आपल्याला सर्व, त्यामुळे इथं स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, देअरफॉर एरिया of rhombus is 117.15 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, मराठीमध्ये याला चौरस सेंटीमीटर असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. क्वेश्चन 3, इफ पेरिमीटर ऑफ ए रोम्बस इज 100 सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ वन डायगोनल इज 48 सेंटीमीटर, व्हॉट इज द एरिया ऑफ द क्वाड्रिलॅटरल. आता यामध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन वेगळी दिलेली आहे. यामध्ये पेरिमीटर दिलेला आहे. ओके, म्हणजे परिमिती. जर का आपल्याला एरिया काढायचा असेल तर एरिया काढण्यासाठी इथं फॉर्म्युला आहे एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू 1/2 मल्टिपल प्रोडक्ट ऑफ इट्स डायगोनल्स. ओके, पण आता इथे फक्त एकाच डायगोनलची आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे 48 सेंटीमीटर. ओके, मग आता दुसरी काढण्यासाठी पहिले आपल्याला पेरिमीटरचा उपयोग करून घ्यावा लागणार आहे. पेरिमीटर काढण्यासाठी या डायग्रामचा आपण उपयोग करून घेऊया. आता लेट ABCD बी द रिक्वायर्ड रोम्बस. ओके, AC and BD आर द टू डायगोनल्स इंटरसेक्टिंग ॲट पॉईंट O. ओके, आता यापैकी फक्त आपल्याला इन्फॉर्मेशन ACची माहिती आहे. ओके, AC इज इक्वल टू 48 सेंटीमीटर. मग त्याप्रमाणे आता पेरिमीटरचा फॉर्म्युला आपण पहिले लिहून घेऊया. पेरिमीटर ऑफ रोम्बस इज इक्वल टू, आता ह्याचा फॉर्म्युला आहे 4 मल्टिपल साईड. ओके, पेरिमीटर दिलेली आहे आपल्याला 100, त्यामुळे इथे देअरफॉर 100 इज इक्वल टू 4 मल्टिपल, आता यामध्ये लेंथ AB घेऊया आपण. ओके, म्हणजे पेरिमीटर म्हणजे काय, ही साईड आणि ही साईड. ओके, या 4 साईड
म्हणजे पेरिमीटर. आता यामध्ये यापैकी आपण एक साईड घेतलेली आहे AB. ओके, म्हणजे एक आली तर बाकीच्या सगळ्या आपल्याला साईड्स मिळतील, कारण की सर्व साईड्स याच्या इक्वलच असतात. देअरफॉर मग लेंथ AB इज इक्वल टू 100/4. 4नी 100ला भाग जातो. 4 2 जार 8, रिमेनिंग 2 and 0 means 20. 4 5 जार 20. Therefore, length AB is equal to 25 सेंटीमीटर. म्हणजे ही AB साईड आपल्याला मिळालेली आहे. ओके, आता पुढचं कॅल्क्युलेट करण्यासाठी यापैकी आपल्याला एका तरी साईडची इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे. ओके, आता BO हा BDच्या निम्मा आहे आणि AO सुद्धा ACच्या निम्मा आहे. ओके, मग आपल्याला AO किंवा BO काढता येईल. मग आता त्यावरून लेंथ AO इज इक्वल टू हाफ मल्टिपल लेंथ AC. ओके, कारण की हा पॉईंट मध्यभागी आहे, त्यामुळे ACच्या निम्म्या AO होणार आहे. ओके, कारण डायगोनल्स ऑफ अ rhombus bisect each other. Therefore, length AO is equal to 1/2. आता ACची इन्फॉर्मेशन दिलेली आहे आपल्याला. आता यापैकी 48 जो आहे तो आपण AC धरूया. ओके, कारण की त्यांनी 1 डायगोनल्स दिले आहे, तर यापैकी AC किंवा BD आपण कोणताही घेऊ शकतो. आता आपण AC घेतलेला आहे. आता आपण इथे AOची माहिती काढत आहोत, त्यामुळे AC आपण 48 घेणार आहोत. मल्टिपल 48. 2 1 जार 2, 2 2 जार 4, 2 4 जार 8. ओके, त्यामुळे आता आपल्याला लेंथ AO मिळाली आहे 24 सेंटीमीटर. ओके, डायगोनल्स ऑफ rhombus आर परपेंडिक्युलर टू इच अदर. ओके, त्यामुळे हा 90 डिग्रीचा कोन तयार झालेला आहे. कोन AOB हा 90 डिग्रीचा आहे, कारण डायगोनल्स ऑफ rhombus आर परपेंडिक्युलर टू इच अदर. ओके, आता यामध्ये ही एक इन्फॉर्मेशन मिळालेली आहे आपल्याला 24 सेंटीमीटर. ओके, आता diagonals of rhombus are perpendicular to each other. Therefore, measurement of cone AOB is equal to 90 degree. In म्हणजे आता हा राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे, त्यामुळे इन राईट अँगल आणि बाय पायथागोरस थेरम. आता पायथागोरसचा सिद्धांत काय आहे, तर लेंथ AB स्क्वेअर. आता हा 90 डिग्रीचा आहे, म्हणजे AOB सुद्धा 90 डिग्रीचा आहे, त्यामुळे हा जो AB आहे तो आपल्याला मिळालेला आहे डायगोनल. ओके, कर्ण. त्यामुळे पायथागोरसच्या सिद्धांतामध्ये हा AB जो आहे तो कर्ण आहे आणि बाकीचे दोन जे आहे ते बाजू आहे. ओके, मग त्यामुळे फॉर्म्युला होईल लेंथ AB स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ AO स्क्वेअर आणि प्लस लेंथ OB स्क्वेअर. ओके, मग आता लेंथ AB आपल्याला माहिती आहे 25. देअरफॉर 25चा स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ AO 24 आहे, 24 स्क्वेअर आणि प्लस लेंथ OB आपल्याला माहिती नाही. OB आपण लेफ्ट हँड साईडला घेऊया. देअरफॉर लेंथ OB स्क्वेअर इज इक्वल टू, आता
25 स्क्वेअर मायनस 24 स्क्वेअर. ओके, मग आता त्यामुळे देअरफॉर लेंथ OB स्क्वेअर इज इक्वल टू 25चा स्क्वेअर 625 आणि 24चा 576. ओके, मग आता याचं सबट्रॅक्शन होत आहे. देअरफॉर लेंथ OB स्क्वेअर इज इक्वल टू, आता ह्याचं सबट्रॅक्शन 49. ओके, आता हा स्क्वेअर आपल्याला घालवायचा आहे, त्यामुळे देअरफॉर लेंथ OB इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 49. देअरफॉर लेंथ OB इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. ओके, म्हणजे लेंथ OB ही आपल्याला किती मिळालेली आहे? 7 सेंटीमीटर. आता एरिया ऑफ रंबस आपल्याला काढायचा आहे. त्यासाठी आपल्याला AC माहिती आहे 48 सेंटीमीटर. आता BD आपल्याला माहीत नाही आहे, पण आपल्याला हे माहीत आहे की डायगोनल्स ऑफ रॉम्बस बायसेक्ट इच अदर. ओके, त्यामुळे BO जेवढा आहे त्याच्या दुप्पट BD होणार आहे. ओके, मग आता ते फॉर्म्युला वाईज आपण कन्वर्टिंग करूया. देअरफॉर लेंथ OB इज इक्वल टू 1/2 लेंथ BD. ओके, कारण डायगोनल्स ऑफ रॉम्बस बायसेक्ट इच अदर. देअरफॉर आता OB आत्ता आपण काढला 7 सेंटीमीटर, त्याप्रमाणे 7 इज इक्वल टू 1/2 मल्टिपल लेंथ BD. ओके, देअरफॉर लेंथ BD इज इक्वल टू, आता हे 7 हा 2 डिवाइडमध्ये आहे, इकडे आल्यानंतर तो मल्टिपलमध्ये येईल, इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. ओके, म्हणजे दोन डायगोनलच्या ज्या लेंथ आहेत त्या आपल्याला मिळाले आहेत. त्यावरून आता रुंबसचा आपल्याला एरिया काढायचा आहे. ओके, आता जागा पूर्ण नाही, त्याच्यामुळे हे मी वॉश आउट करते. आता एरिया ऑफ रॉम्बस काढण्यासाठी आता दोन डायगोनल्स आहेत, त्यापैकी वन डायगोनल इज इक्वल टू 48 सेंटीमीटर. ओके, जो गिवन दिलेला आहे तो, आणि सेकंड डायगोनल जो आहे तो आत्ता आपण काढला 14 सेंटीमीटर. ओके, मग आता यावरून आपल्याला एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ओके, त्यांनी आपल्याला काय विचारलं? एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल. ओके, इथं एरिया ऑफ रॉम्बस जरी लिहिलं तरी सुद्धा चालू शकेल. आता त्याचा फॉर्म्युला आहे 1/2 मल्टिपल प्रोडक्ट ऑफ डायगोनल्स. ओके, त्यावरून 1/2 मल्टिपल, आता डायग्राम वाईज AC लेंथ AC मल्टिपल लेंथ BD इज इक्वल टू 1/2 मल्टिपल AC आहे 48 अँड BD आहे 40. ओके, आता 2 ने याला भाग देऊ. 2 2 जार 4 अँड 2 4 जार 8. कोणकोणत्या व्हॅल्यू राहिल्या तर 24 मल्टिपल 40. आता ह्याचं मल्टिप्लिकेशन जर का केलं तर त्याचा आन्सर येत आहे 336. ओके, एरिया विचारलेला आहे त्यामुळे इथे येईल स्क्वेअर, आणि सेंटीमीटरमध्ये माहिती दिलेली आहे त्यामुळे सेंटीमीटर. ओके, देअरफॉर एरिया of the
quadrilateral is 336 square centimeter. ओके, आता फोर्थ क्वेश्चन पाहूया आपण. फोर्थ क्वेश्चन, इफ लेंथ ऑफ अ डायगोनल ऑफ अ rhombus is 30 centimeter and its area is 240 square centimeter, find its perimeter. आता पेरिमीटरचा फॉर्म्युला आपण थर्ड क्वेश्चनमध्ये पाहिला. यामध्ये पेरिमीटरचा फॉर्म्युला काय आहे, तर पेरिमीटर ऑफ अ रोम्बस इज इक्वल टू 4 मल्टिपल साईड. म्हणजे आता पेरिमीटर काढण्यासाठी या सर्व साईड ज्या आहेत यांची लेंथ आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, पण तशी इथं गिवन इन्फॉर्मेशन दिलेली नाही आहे, त्यांनी फक्त डायगोनल्स दिलेले आहेत. ओके, मग आता आपल्याला या साईड ज्या आहेत त्या आपल्याला पर्यंत काढून घ्यावं लागणार आहे. ओके, मग आता स्टेप बाय स्टेप आपण जाऊया. थोडंसं वर्किंग यामध्ये जास्त आहे, लक्ष द्या व्यवस्थित, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित डिनोट होईल. ओके, आता त्यासाठी आपण हा ABCDचा रोम्बस घेतलेला आहे. ओके, आणि यामध्ये AC आणि BD हे दोन डायगोनल्स आहेत. आता 2 डायगोनल्स इंटरसेक्टिंग ॲट पॉईंट M. ओके, आणि इथं जो अँगल तयार झालेला आहे तो 90 डिग्रीचा तयार झालेला आहे. ओके, त्यामुळे ह्या सर्व जे त्रिकोण जे आहेत, ट्रायंगल AMB, ट्रायंगल CMD, ट्रायंगल AMD अँड ट्रायंगल AMB हे राईट अँगल ट्रायंगल तयार झालेले आहे. ओके, आता आपल्याला पहिले इन्फॉर्मेशन दिलेली आहे एरियाची. ओके, एरिया दिलेला आहे 240 आणि 30 सेंटीमीटर आपल्याला एक डायगोनल्स दिलेला आहे. त्याप्रमाणे आता एरिया ऑफ, आता मी जास्त डिटेल यामध्ये लिहित नाही, खूप वर्क होईल यामध्ये. एरिया ऑफ रॅम्बस, डायरेक्ट आता हिचं नाव देते ABCD इज इक्वल टू 240 स्क्वेअर सेंटीमीटर. आणि नेक्स्ट इन्फॉर्मेशन दिलेली आहे लेंथ. आता BD घेऊया आपण. लेंथ BD इज इक्वल टू 30 सेंटीमीटर. आता एरिया ऑफ रॅम्बस, आता याचा फॉर्म्युला आहे 1/2 मल्टिपल प्रोडक्ट ऑफ इट्स डायगोनल्स. आता गिवन इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला एरिया दिलेला आहे 240. देअरफॉर 240 इज इक्वल टू 1/2 आणि मल्टिपल. आता यामध्ये डायगोनलचे नावं टाकूया आपल्याला, म्हणजे सोपं जाईल. मग लेंथ BD मल्टिपल लेंथ AC. ओके, देअरफॉर 240 इज इक्वल टू 1/2. यामध्ये लेंथ BD दिलेली आहे आपल्याला 30 सेंटीमीटर आणि लेंथ AC आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ओके, आता या 2नी 30ला भाग जातो. 2 1 जार 2, 1 रिमेनिंग मीन्स 2 5 जार 10. ओके, देअरफॉर 240. आता हे 15 इकडच्या साईडला घेऊया, इकडं मल्टिप्लिकेशन आहे, इकडं आल्यानंतर डिवाइडमध्ये येतील. इज इक्वल टू लेंथ AC. ओके, आता 15 या 240ला भाग जातो. 15 1 जार 15, रिमेनिंग 9 मी 0 90, 15 6 जार 90. त्यामुळे आपल्याला लेंथ AC मिळालेली आहे. देअरफॉर लेंथ AC इज इक्वल टू 16 सेंटीमीटर. आता पूर्ण लेंथ AC आपल्याला 16 सेंटीमीटर मिळालेली आहे. डायगोनल्स ऑफ रॉम्बस बायसेक्ट इच अदर. ओके, त्यामुळे ACचे 2 समभाग झालेले आहेत, AM आणि MC मध्ये. ओके, मग यावरून आपल्याला लेंथ AM आणि लेंथ MC काढता येईल. ओके, तर यापैकी आपण लेंथ AM काढूया. देअरफॉर लेंथ AM इज इक्वल टू 1/2. ओके, म्हणजे ACच्या निम्मीच आहे, त्यामुळे इथे 1/2 आहे. मल्टिपल लेंथ AC. देअरफॉर लेंथ AM
इज इक्वल टू 1/2 मल्टिपल ए सी आहे आत्ता आपण जी काढली ती 16, 2 1 जार 2, 2 8 जार 16. Therefore, length AM is equal to 8 centimeter. ओके. यावरूनच आता लेंथ AM जशी आपण काढली त्यावरून लेंथ आपल्याला BM सुद्धा काढता येईल. ओके. म्हणजे आता ही इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालेली आहे 8 सेंटीमीटर. ओके. यावरून आता BM आपण काढूया. मग लेंथ BM इज इक्वल टू 1/2 मल्टिपल लेंथ BD. ओके. म्हणजे BDच्या निम्मी BM आणि MD हे आहेत. आता BD आहे 30 सेंटीमीटर. Therefore length BM is equal to 2 1 जार 2, 2 1 जार 2, 2 5 जार 10, 15 सेंटीमीटर. ओके. म्हणजे ही मिळाली आपल्याला BM 15 सेंटीमीटर. Diagonals of rhombus are perpendicular to each other. Therefore, measurement of cone AMB is equal to 90 degree. ओके. हा सुद्धा 90 डिग्री. यामधील सर्व कोण 90 डिग्री आहेत. इथले मधले 90 डिग्री. मग आता राईट अँगल ट्रायंगलचा आपल्याला फॉर्म्युला इथे यूज करावा लागेल. ओके. आता या ठिकाणी पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला दाखवता येणार नाही त्यामुळे मी हे पुसून घेते आणि त्यापुढचं मी तुम्हाला दाखवते. कोन AMB हा सुद्धा 90 डिग्रीचा आहे. ओके. देअरफॉर मेजरमेंट कोन AMB इज इक्वल टू 90 डिग्री. ओके. इन राईट अँगल ट्रायंगल. आता या ठिकाणी ट्रायंगल मिळालेला आहे आपल्याला AMB. ओके. आणि आपल्याला थेरी जी यूज करावी लागणार आहे ती पायथागोरसची. ओके. बाय पायथागोरस थेरम. आता पायथागोरसचा सिद्धांत काय आहे तर कर्णचा वर्ग. आता इथे कर्ण कोणता आहे AB. ओके. कारण की आत्ता या ट्रायंगलचा विचार करायचा आहे. ट्रायंगल AMB यामध्ये या दोन साईड्स आहेत आणि हा AB जो आहे तो कर्ण आहे म्हणजेच डायगोनल. ओके. मग त्यामुळे लेंथ AB स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ. आता रिमेनिंग ज्या साईड्स आहेत त्यांचा विचार करायचा आहे. लेंथ AM स्क्वेअर प्लस लेंथ MB स्क्वेअर. ओके. लेंथ देअरफॉर लेंथ आता AB आपल्याला माहीत नाही आहे. AB स्क्वेअर इज इक्वल टू AM आपण फाइंड आउट केली 8 सेंटीमीटर. 8 स्क्वेअर प्लस लेंथ MB इज इक्वल टू 15 स्क्वेअर. ओके. मग देअरफॉर लेंथ AB स्क्वेअर इज इक्वल टू आता 8चा स्क्वेअर 64 आणि प्लस 15चा स्क्वेअर येत आहे 225. देअरफॉर लेंथ AB स्क्वेअर इज इक्वल टू आता या दोघांची ॲडिशन म्हणजे 4 + 5 9 6 + 2 8 and 2 289. आता हा AB स्क्वेअर आहे. आपल्याला फक्त ABची व्हॅल्यू माहिती पाहिजे. देअरफॉर लेंथ AB. ओके. स्क्वेअर आपण काढून टाकायचा आहे. मग त्यामुळे स्क्वेअर काढून टाकायचा आहे म्हणजे 289. ओके. ह्याला स्क्वेअर रूटमध्ये घ्यायचं आहे. देअरफॉर लेंथ AB इज इक्वल टू आता 289 17चा स्क्वेअर रूट आहे. ओके. त्यामुळे लेंथ AB आपल्याला मिळालेली आहे 17 सेंटीमीटर. ओके. मग आता यावरून आपल्याला
या रोम्बसची एक साईड मिळालेली आहे. ओके, आता रोम्बस म्हणजे काय तर समभुज चौकोन, हे मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच सांगितलेलं आहे. या आकृतीच्या सर्व या ज्या बाजू आहेत त्या सेम असतात. ओके, म्हणजे या सर्व आहेत 17 सेंटीमीटर. ओके, लेंथ ए बी, लेंथ बी सी, लेंथ सी डी अँड लेंथ डी ए या सर्व आहेत 17 सेंटीमीटर. ओके, मग आता आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं आहे, फाइंड पेरीमीटर. आता पेरीमीटरचा फॉर्म्युला, पेरीमीटर ऑफ रोम्बस इज इक्वल टू 4 मल्टिपल साइड. ओके, आता 4 मल्टिपल साइड ही घ्यायची आहे 17 सेंटीमीटर. 17 इज इक्वल टू 17 4 जार 68. ओके, आणि डिनोट करायचं आहे सेंटीमीटरने. जे विचारलं होतं ते आपल्याला इथं एक्सप्लेन करायचं आहे. देअरफॉर पेरीमीटर ऑफ रोम्बस इज 68 सेंटीमीटर इज द आवर आन्सर. अशा प्रकारे प्रॅक्टिस सेट 15.2 इथे कव्हर झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा या 15व्या धड्याच्या सर्व लिंक मी टाकलेल्या आहेत. प्रॅक्टिस सेट 15.1 पासून ते प्रॅक्टिस सेट 15.6 पर्यंत. ओके, त्यासुद्धा तुम्ही नक्की फॉलो करा. आणि अजूनही चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करून टाका, म्हणजे जेणेकरून नवीन नवीन मी जे व्हिडिओ अपलोड मारणार आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली मिळतील.